हॅलो मित्रांनो, हे हो माझी मोठी बहीण जो भाजी कुडत आहे न, हे हो माझी लहान बहीण जो भांडे घासत आहे. हे हो आमची रात्रीची तयारी. तर कशाची तयारी सांगतो थांबा. सकाळी सकाळी उठून मला माझ्या अर्जुनीच्या पोल्ट्री फार्मवर जावं लागला. हा हो आमच्या अर्जुनीचा पोल्ट्री फार्म. इथे सर्व कोंबड्या स्वस्त दरात मिळतात. आमचे पाहुणे जरा VIP आहेत म्हणून बायलर पॅरेंट तर जमेच नाही, म्हणून हे 9 कॉकरेलचे पीस घेतलो. काटून 5 किलो भरली न मग घरी आलो. मग सर्वजण तयारीला लागले. सर्वजण तयार मटकून वगैरे मस्त ॲटोमध्ये बसून गेले. सामान वगैरे पण आम्ही ॲटोमध्ये टाकला न मग आम्ही निघून गेलो. माझ्या भाऊ न माझे भाचे एका गाडीवर न मी एका गाडीवर. बाकीचे सर्वजण मस्त ॲटोमध्ये बसून गोष्ट सांगत येत होते. फायनली आम्ही मग पोहोचलो नवेगावमध्ये. तुम्ही पण म्हणत असाल हा राव निसता नवेगावीच येते. मग आम्ही आपापले सामान धरून निघालो पार्टी कराले. हे हो माझी पूर्वीताई न पिंकीताई. हे होत आमचे अमित जिजाजी. हे हो प्रणालीताई न मानस. हा हो नितीन दादा न हे माझे जिजाजी. मस्त बहुत मोठा सामान उचललं मेहरबाईनं. हे होत माझे मोठे जिजाजी. हे माझी राखीताई न मम्मी मस्त खाली मच्छी पाहत येत होते. काड्याची जरा कमीच होती. काड्या काही भेटतच नव्हत्या. हे एका झाडावर मस्त बारीक सुरीक काड्या भेटून गेल्या. मग बाकीचे सर्व इकडं तिकडं काड्या पाहायला गेले होते. आमच्या तनुजनं तर वेलच आणलं तोडून कोटची होतं. मग गंजाल्या आम्ही निर्मानं तेलानं मस्त पोत लावलून. आणि हे माझी मोठी बहीण मस्त पाणी धरून आहे. असे तर घरी कामं करत नाही पण पार्टीमध्ये मस्त करतात. तोपर्यंत पिंकीताई मस्त चिकन धुवाले बसली होती प्रियंकाताई बरोबर. न इकडे आमचे जिजाजी भात बनवत होते. चुलीवर मस्त भात बनत होता. दुसरीकडे माझे जिजाजी चिकनले मस्त तेलातनं हळदीत शिजवत बसले होते. मग आला आमचा जॉनी बाबा म्हणजेच मुकडू बाबा. सर्वजण याच्याच लाड करायला बसले. स्वतःच्या वजन तर पेले नाही पण माझी बहीण दोघाले धरून बसली पा. न मग माझ्या जिजाजी लोकांनी भाजी बनवायला सुरुवात केला. माझे जिजाजी किती कामाचे आहेत हो का नाही. न मग म्हणाले बनवत बसा आता भाजी. न माझ्या भावाकडे त्याला बनवाले. न मग माझे जिजाजी चालले पार्टी कराले. पार्टी म्हणला तर त्यांची पार्टी वेगळीच असते. चालले ते बाटला पाणी घेऊन बसाले. ना हगाले नाही दारू प्याले. नाही इकडं माझ्या बहिणी रील्स बनवायला लागल्या. ॲक्टिंग तर एका धडाची नाही आहे. नाही ती मोठ्या रील्स बनवतात. तर नाही आमचे चिल्ड्रन पार्टी खाजा खावाले बसले होते. ते बाई पण म्हणत असेल असे पार्टी करणारे रोज येवत. न मग माझ्या जिजाजीनं सांगितलं चिकन आणून द्याले. तर मी त्यांच्या अड्ड्यावर चिकन नेऊन दिलो. न इकडे आमची चिकन पण बनवून रेडी झाली होती. न इकडे माझी बहीण मस्त सलाद काटून ठेवत होती. सर्वजणाले भूक लागली होती. न मग सर्वजण मिळून जेवण करायला बसले होते. न मग पार्टीचा नशा तर येणारच होता अंगात. मग चालू झाले माझी जिजाजी लोक. लागले डोलाले इकडे तिकडे मस्त. सर्वजणांचे जेवण झाले. न मग होता आमचा फॅमिली टाईम, मस्ती टाईम. ओळखी करून देतो. हे वेत माझे 5th नंबरचे ताई जिजू. हे 4th नंबरचे ताई आणि जिजू. हे 3rd नंबरचे ताई आणि जिजू. हे 2nd नंबरचे ताई आणि जिजू. संपली बापा आमची पार्टी. आता आम्ही निघालो सामान घेऊन. भात भाजी पण बहुत वाचला होता. रात्री पण आता तोच खाऊन. प्रणालीताई तर मस्त भात चाणत होती. पिंकीताई तर घासलेले भांडे चाणत होती. माझ्या प्रियंकाताईनं तर मस्त भाजीचा गंजच पकडलं नव्हतं. न माझे मोठे जिजाजीनं तर मस्त चटई चाणला होती. न बाकीचे सर्व मस्त आरामसे येत होते. माझे जिजाजी तर मस्त डोलत डोलत नाचत येत होते. मेहरताई तर मस्त गोल्याले धरून होती. न इकडे माझे जिजाजी मस्त बंदरांले कुरकुरे फेकत होते. तर मस्त जवळ आले होते बंदर खावासाठी. ना आता आम्ही निघालून घरी जावासाठी. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.